सर काय सांगा जमीन प्रकरणात कोर्टाने आयुक्तांना फटकारले तुमचं नाव लेटर दिले असं माझी आज ही भूमिका ठाम आहे की जे चुकीचं मीरा भाईंदरमध्ये ढोले साहेब कमिशनर असताना चुकीची परवानगी दिली ते जानेवारीला मी तक्रार केली होती. त्या अनुषंगाने कमिशनरने समोरचा विकासकाला नोटीस काढली. नोटीस काढून हे सांगितलं की महानगरपालिकाची जागा स्कूल रिझर्वेशन हे तुम्हाला किमान 2000 मीटर महापालिकेला द्यायची होती, तुम्ही 1000 मीटर दिलेली आहे, तर उरलेली जागा द्या. त्याच्यावर कोर्टाने स्टे दिलं होतं, परंतु म्युन्सिपल कमिशनरला या स्टेबद्दलचं माहिती नव्हतं, म्हणून त्यांनी स्टॉप वर्क नोटीस दिलं म्युन्सिपल कॉर्पोरेशनने, ज्याच्यावर कोर्ट थोडं नाराज झालं की ज्या नोटीसवर मी स्टे ऑलरेडी दिलं होतं त्याच्यावर मग म्युन्सिपल कमिशनरने त्याला स्टॉप वर्क का दिलं. राहिलं प्रश्न तक्रारचं, तर त्यांनी सांगितलं या तक्रारमध्ये जे काय म्हणायचं असेल आपण आपलं ॲफिडेविट फाईल करा. म्युन्सिपल कॉर्पोरेशनची पण ज्या नोटीस दिलेली ती आज पण भूमिका कायम आहे, मी जे तक्रार दिलेली ती पण भूमिका आज पण कायम आहे. त्याच्यावर कोर्टाकडे आम्ही आमची बाजू मांडू आणि आम्हाला विश्वास आहे की महानगरपालिकेला 2000 मीटर जागा मिळतील. तर IPS अधिकाऱ्याला अशा प्रकारे कोर्टानं फटकारणं आणि तुम्ही लेटर दिल्यानंतर अरे एक ऐका, कसं पाहता मी उदाहरण तुमच्या माहितीसाठी माझा ऑफिसमधला वेगवेगळ्या डिपार्टमेंटला रोज पत्रव्यवहार होतात. काही चुकीची गोष्ट असतात ते असतात, काही मागणीची असतात. उदाहरण सांगतो आहे, अनेक लोकांनी आरोप करतात त्या लेखीच करावं लागतात. मी जो आरोप केला आहे ते काही मी मागे जात नाही. मी जे आरोप केलं आहे ते युनिफाईड DCR नियमाच्या अनुषंगाने ढोले साहेबांनी जे भ्रष्टाचार केलं होतं त्याबद्दल माझी तक्रार आहे आणि ती आजही कायमच आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.